संकेत काहीतरी वेगळं सांगू पाहतायत सम्राज्ञी। याचा अर्थ ती तुळजा योगनिद्रेतून बाहेर आली आहे असा तर होत नाही ना? काय छान नाटक केलं ना पोरांनी, लई भारी, एकदम बघतच राहू वाटत होतं। मग झालं काय 51 शक्तिपीठाचं दर्शन? तुमचं कथाकथन आणि निरूपण बी लई छान झालं बरं का। अव पण जगदंबा कुठे आहे? जगदंबा, 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 हाय नाही। कुठे गेली असेल जगदंबा? पुरे झालं बाळा, किती रडायचं ते। आता आम्ही आलोय की नाही, पुरे झालं। हा तुझं चुकलं माझं, मला क्षमा कर। अगं आता माफी मागायला काय झालं? तू योग निद्रेत जाताना मी खूप वाईट वागले तुझ्याशी, नीट बोलले सुद्धा नाही ग। म्हणजे तू मला सोडून जाणार, पण तू तर म्हणाली होतीस ना तू नेहमी माझ्या सोबत असशील म्हणून। हो बाळा, परंतु काही काळ आम्हाला विश्रांतीची गरज आहे। तुझ्या आतच तर आहोत आम्ही। नाही, तू हे योग्य केलं नाहीये। बोलू नकोस तू माझ्याशी, कट्टी आहे मी। जा तू। अगं जगदंबा, ठीक आहे ग, तुला एवढी मोठी कामगिरी करायची आहे हे सुद्धा आम्ही तुला किती आयत्या वेळी सांगितलं होतं। त्यामुळे तू जे वागली त्यात काहीच चुकीचे नाही। आता रडू नको आणि माफी मागायची गरज नाही। आता आम्हाला सांग, आम्ही इथे नसताना काय काय केलंस? तू जाई। जगदंबा, 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 अगं कुठे गेली होतीस आणि इथं काय करतेस तू? मी इथे आपण जे प्रयत्न केले त्याला यश आले। मला काही समजलं नाही। अगं हे आई राजा, आई राजा, आई राजा, आदिशक्ती माता प्रणाम। तुळजा, तू योग निद्रा पूर्ण करून परत आलीस। जगदंबाचे बालपण वाचवण्यासाठी तिच्या काळजीपोटी तू स्वतः खूप कष्ट सोसलेस। असुरांच्या राज्यातील त्या अपवित्र ग्रंथातील सगळी नकारात्मकता, सारे अनिष्ट तू शोषून घेतलेस। खूप मोठी किंमत मोजलीयस तू। तुम्हाला तेव्हा आमचा हा निर्णय मान्य नव्हता,
याची आम्हाला कल्पना आहे आदिशक्ती माता. जगदंबाला असं एकटं सोडून जाणं योग्य नाही, हेही तुम्ही आम्हाला तेव्हा सांगितले होते. जगदंबाच्या बाललीला ह्या तिच्या प्रारब्धात सटवाईने तुझ्या साक्षीने लिहिले आहे. त्यामुळे जर हे संकट तू परतावून लावू शकलीस तरीही हा विराम अगदी अल्प काळासाठी असेल. हो, कारण जगदंबा लहान आहे. ती ह्या साऱ्या संकटाचे आव्हान पेलवू शकली नसती, नाहीतर हे संपूर्ण आवर्तन आपल्याला पुन्हा करावे लागले असते. मग आता तुमचे काय मत आहे आदिशक्ती माता? जगदंबाने तिचे दायित्व पार पाडले आहे की नाही? तू योग निद्रेत गेल्यावर तिच्या दैवी शक्ती कमी झाल्या होत्या, परंतु तिने स्वतःची शक्ती निर्माण केली. तू नसताना तिने 2 रिपूंना पराभूत केलं, त्यांना आपले अंकित बनवलं. आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा मोठं काम त्या मुलीने केलंय. खरंच तुझं रूप तुझ्यासारखंच तेजस्वी आणि सामर्थ्यवान आहे तुळजा. आताही अचानक आलेल्या ह्या मायावी दुष्काळाशी ती अतिशय हुशारीने लढते आहे. स्वतःची शक्ती वापरण्याबरोबरच भोवतीच्या माणसांच्या मध्येही शक्ती, प्रेरणा निर्माण करण्याचं काम ती करतेय. तुझे सारे गुण तिच्या अंगी पुरेपूर उतरले आहेत तुळजा. आई प्रकट हो आज ऐकून आमची गाज, आई प्रकट हो आज ऐकून आमची गाज. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. आई तूच दाखव वाट, झाली बिकट ही वहिवाट, झाली बिकट ही वहिवाट. दुष्टांनी लावला घात कर त्यांचा तू नाही नाट, दुष्टांनी लावला घात कर त्यांचा तू नाही नाट. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. हे भक्तांची तू तारिणी, लढवया रण रागिणी, भक्तांची तू तारिणी, लढवया रण रागिणी. शत्रूला पाजण्या पाणी धावून ये तू मर्दानी, शत्रूला पाजण्या पाणी धावून ये तू मर्दानी. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो.
कडकड वीज होऊनी कल्लोळ उठू दे गगनी कडकड वीज होऊनी कल्लोळ उठू दे गगनी ऐका क्रोश आमचा कंप पाठवू दे गगनी ऐका क्रोश आमचा कंप पाठवू दे गगनी आई राजा उदो उदो 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 आई राजा आई राजा आई राजा आई राजा असुर नरेश, आपण इथे आहात? या कोड्याचं पूर्ण उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही. पण सम्राज्ञी, तुम्ही इतक्या अस्वस्थ का दिसता आहात? दुष्काळ आलेला आहेच, त्याच्या सोबतीनं एखादं नवं संकट येऊन कोसळलेलं नाहीये ना? कोसळलं नाहीये, पण कोसळण्याची चिन्ह दिसतायत. जे बोलता आहात ते स्पष्टपणे आणि लवकर सांगा. असुर नरेश, आम्हाला असं वाटतंय की तुळजा योग निद्रेतून जागृत झालीय. काय? आणि आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला हवं? त्या अर्थाचे काही संकेत आम्हाला मिळालेत. असुर नरेश, आपल्या महालात भूकंप झाला. आमची दासी मनोरमा ती बेशुद्ध झाली. झाडांना नवी पालवी फुटली. या आसमंतात नवीन नवीन बदल झाले. आपल्याला हे बदल जाणवले नाही का?